चाल बाई घर घेऊ का इकडले झाडून मग तिकडे मागं गेलं की गेलं बाई एकदाच हेच घेतो झाडून बरोबर पुसाही लागतात तसे घेऊ का पुसून नाही तर आता सरचे हो इकडे आले तर घेतो बाई पुसून मग अजून मागं गेली तिकडल्या धंद्यात गुतली की मग इकडे काही येत नाही मी आणि तसंच राहते बाई आणि बाई त्या घरात एक दिवस सारवलं नाही तर चालते तर तिथं बाई पुसलं नाही की निरा पाय पाय दिसतात बाई निरा जेवढं पॉश केलं तेवढं बाई धंद्याले बिकट आहे हो बाई हे निरा हो ना बाबा जा वागते मातीचं घर होतं त्या वागते असं वाटे माय लोकांच्या घरी स्टाईल आहेत काय साजऱ्याला दिसतात स्टाईला चकचक चकचक आणि आता बाई मा घरी स्टाईला टाकल्या बाई आता माझा धंदा जीवारी ती सांगा अशी हा होय गी हाव मी काय करता बाबा पण मातीचं घर खूप बाई साजरं ह्या बा एक दिवस सारवलं काय नाही सारवलं काय वैकू नाही येत ही माय बाई एक दिवस पुसलं नाही की पाय पाय उमटतात बाई निरा धुळला तसा टकटक दिसते ना माय बाई या फरशीवर मग काय तर आपल्या मातीच्या घरात कसं हा जरा सपातून जाते इकडे नाही सपातच बाई काही काय झालं या एकटी कोण बडबड करू राहिली एकटी नाही जी एकटी काय नाही मी माझ्या दोस्तीने संग बोलून राहील ती मी एकटी नाही तुम्हाला वाटतं मी एकटी नसतो हाय ना माझ्या बहिणींनो माझ्या दोस्तींनो ऐकता की बरं तुम्ही मला हा या माणसाला वाटते मी येण्यासारखीच बडबड करतो अरे बाबा मी येण्यासारखी नाही बडबड करत माझ्या समजा बहिणी माझ्या गोटी ऐकतात हो ना बाई काय सांगू तुम्हाला आपल्यातली गोट आता माणसाला तसं म्हणलं तर माणसं कसा होय म्हणत होते घर करत आता धंदा जीवारी ते असं म्हणायचं होय पण बाईच्या जातीचं दुःख बाईच्या जातीला माहित हा करू रणपूट पडते म्हणलं नया घराचं जुन्या घराचं नाही तर काय तर या माणसाला काय का स्वप्नात रंगली का हा कोणासंग बोलून राहिली स्वप्नात नाही रंगली स्वप्नाचा राजकुमार डोळ्यासमोर असल्यावर मी काय स्वप्नात रंगू माय बाई आ धडे राखते माय देखता बुबी हा ना पुढे मग काय मी सफर पाहू माय बाई डोक्याची पिंकी गेली वाटते शाळेत पिंकी तर लहान गेली शाळेत याचा वखत झाला तिथे काय आता 2 घंटेसाठी जाते मी अन बाबा मामाजी मागच्या अंगणात बसले असं म्हणून गोष्टी चालू आहेत वाटते राजकुमाराच्या सांग ना काय म्हणत होती माझे तिकडे भल्ले आले ना काय आज गाडी लावावं लागत वाटते लावतो ना व काय गाडी लावणं आयुष्यालाच पुरला सांग ना काय सपोर्ट पाहून राहील ती काय म्हणलं राजकुमार काय म्हणलं बापा मला एकदा म्हण बरं डबल लय बरं वाटलं व मले एवढ्या कोळकोळत्या उन्हात थंडा वास भेटला बाई मा जीवाले तो हा गारठा मन बरी एकदा राजकुमार काय बाई बाई माणूस हा तिकडे भले आले राजकुमार पुढचे काय सांगा मी हा माय राजकुमारी मी तर बाई आता महाराणी हा माय राजकुमारी बिमारी नाही महाराणी हा मी तुम्ही तू महाराणी तर मी राजा तू राजकुमारी तर मी राजकुमार तू शहजादी तर मी शहजादा सांग कोण पाहिजे तुले जा बाई तुम्ही तर काही बी माय वहिनी रा बयास म्हणलं मी राजकुमार तर लागे धरूनच ठेवलं म्हण ना आता एकदा म्हण काय हो बाबा काय 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 बाई काय म्हणून राहिले तुम्ही गाण्याची भेंडे घेऊन राहिले काय नाही मी काय नव्हतं म्हणून राहिली काय म्हणतो तुम्ही म्हणा मी बी काहीच नाही म्हटलं मी बी खेळत होती गाण्याचे भेंड्या होत्या का गावाचे नावाचे भेंड्या होत्या तो याची एकामेकाची बारी चालू होती बरं तू म्हण माझ्या एकानं म्हटलं असतं तर मी म्हटलं असतं ना मला एक खेळ देत जा तिकडे आई जय सियाराम राम कृष्ण हरी झोपली का दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा होय माय बाई भजन म्हणा लागते झोप नाही लागत तसं माय बाई नाटलोय भक्ती नाही बाई वो माय बाई वो अशीच राय माय बाई हा भजन म्हणू बाईले झोप दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आई झोपली का होते आई तिला पाहण्या टाक ना आव थांब अहो शिले हे बाय मी देवाची आरती म्हटली लागे मस्त गुंगली मग मी भजन म्हटलं तर लागे मस्त गुंगली आता मुकी राहिली ना तो ऐ करते म्हणजे म्हणते मुकी राह झोपते ते झोप बाई झोप दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आई तिला सवय लावशील तू काही घरी गेली की मी पंचायत पडीन हो मी काय नाही तिला पाण्यात टाकतो 2-3 बरोबर झोके दिले की झोपते तू तिला भजनाची गाण्याची सवय लावशील तर मी कुठे म्हणत बसू काय ह्या शिले
लेकराले साजरं बाई भजन कीर्तन हरिपाठ म्हणा त्याच्या पुढे संस्कार पडतात साजरे. रामाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या बाई. लेकरावर तसे संस्कार होतात काय? आपण केलं तर लेकरू बी पाहते लेकरू बी कळते मग त्याला तू बी करते मग. पाय नकोशी पाहिलं ना 1 घंटा झाला मग मांडीवर लोळून नाही राहिली काही नाही. मी आरती म्हणली लागे माझी देवपूजा झाली बसली मी भजन म्हणत लागे मस्त टुकू पाहती ना लागे गुंगली लागे. देवाच्या नामस्मरणात गुंगली झोपली तर संस्कार साजरे होते तिच्यावर. काय ते झोके देऊन पिक्चरचे गाणे नको म्हणत जाऊ. साजरी एखादी आरती म्हणा देवाचा मंत्र लावून द्या. आपस लेकरू मंत्र ऐकता ऐकता झोपते. म्हण बाय तू झोप झोप झोप. गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते. झोप झोप झोपा बाईला झोप आली. झोप सांग माय बाई तिला सारे देवाचे मंत्र म्हण. मला घरी गेला लढवते मग ती बसू मी मंत्र म्हणत ते स्वयंपाक करू त्या लोकांना खाऊ के दया घालू. हो तुला तर फक्त ते करणं झालं स्वयंपाक करू दे ढमका करू दे. अव संस्कार नावाची काही चीज असते. हा धंदा काय आहे स्वयंपाक करणं खाणं त्याच्याशिवाय आहे का काही जीवनात दुसरं. देव धर्म भक्ती भाव लेकराले शिकवा बाई जरासा त्याच्याशिवाय काय आहे माय जीवनात. राम हे नाम आहे कृष्ण हे काम आहे. कृष्ण आपल्याला काम करायला सांगते कर्म करा कर्मावर विश्वास ठेवा आणि राम आपल्याला सांगते नामस्मरण करा. म्हणूनच तर म्हणतात की राम हे नाम आहे आणि कृष्ण हे काम आहे. जप 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 तो मायले नाही शिकवलं माय तुला शिकवतो माय. जप माय शास्त्री माय गुणाची पोरगी. जप माय जप. राम कृष्ण हरी वासुदेव हरी. जपा कशी साजरी हो करते. आई तिला ना खरा जशी मोठी झाली की मी आजोळच जाईन पाठवून. जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ. चाललं माय आजी नातीचा भक्तिभाव चालली मी त्या वहिनीला काय करू लागतो. ती बिचारी स्वयंपाक करू राहिली. जाय मी लागतं मायले स्वयंपाक करणं धंदा करणं तितकं दिसते तिले. महिन्यात लय साजरी आहे बाई. नातीच्या गळ्यात बाई माळ घालतो बाई मी तुळशीची. मग साजरा बाई देवात मन रमते ना बाई. उलशिकता आहे पण काय कशी मस्त राहून राहिली. देव भक्तिभाव आहे बाई हिच्या मनात. माळ घालतो बाई शिली मी तो पुरीच्या गळ्यात. तुळशीची माळ आहे मस्त माझं उलशिक मग नातीच्या गळ्यात घालतो बाई. घालशी ना बाई साजरी ठेव जो आजीने घातली काढू नाही मा. झोपा आता झोपा बाई झोपते का. झोपा हळो गाई हळो गाई. आमच्या बाईला झोपा नाही आली. झोपा झोपा. का हो आज जायला लागत नाही का. नाही आज नाही जात. सुट्टी टाकली होती मी काल. कशासाठी हो मला सांगितलंही नाही. मी डब्याची तयारी केली आणि तुम्ही तुम्हाला डब्यात फक्त पुलाव होते मग मी पुलावच केला. केला ना तू पुलाव. मग श्रावणीला डब्यात बांधून दे. आपण आज बाहेर जाणार आहे फिरायला. म्हणजे अगं तुला सरप्राईज दिलं मी. म्हटलं चला बरेच दिवस झाले हिला कुठं नेलं नाही काही नाही म्हणून म्हटलं काल सुट्टी टाकली आणि तुला मुद्दामून सांगितलं नाही. आणि तुला सकाळी त्यासाठीच म्हटलं फक्त पुलाव बनवतो थोडंसं. म्हटलं श्रावणीचा डब्बा घेऊन जाते आपण थोडं थोडं खाऊ आणि बाहेर चाललो जाऊ मस्त तिकडेच लंच वगैरे काय तुला काही शॉपिंग वगैरे करायचं करून घे नाही तर मस्त पिक्चर पाहू फिरून येऊ जरा फेरफटका मारून. म्हणजे पप्पा मला स्कूल मध्ये पाठवून देता आणि तुम्ही मस्त फिरायला जाता दोघं जण. नाही चिटिंग चिटिंग आहे पप्पा हे. नाही नाही श्रावणी चिटिंग नाहीये. आज मम्मी पप्पा जाणार फक्त फिरायला. आज श्रावणी नाही. श्रावणी स्कूलमध्ये जाणार. मम्मीने पुलाव केला ना छान टिफिन भर मस्त तयारी कर आणि स्कूलमध्ये जा. स्कूलमधून आली की सरळ ट्युशनला जायचं घरी यायचं फ्रेश व्हायचं. चहा बी आम्ही शेजारी काकूजवळ ठेवून देऊ काय. म्हणजे तुम्ही संध्याकाळपर्यंत येणार नाही. म्हणजे तुम्ही खूप एन्जॉय करणार आणि मी स्कूल मध्ये. मम्मी मला काहीच माहिती नाही बाई. मी तर काहीच नाही सकाळपासून माझ्या कामातच आहे. ते पप्पाने आताच सांगितलं. हो आज पूर्ण दिवस मम्मीचा. काय साठी आहे एवढं. काय सुट्टीच्या दिवशी गेलं असतं ते सोबत आले असते तिला थोडं फ्रेश. नाही 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 तिला सुट्टीच्या दिवशी परत नेऊ. आजचा पूर्ण दिवस तुझ्यासाठी. मी खूप दिवसाचं म्हटलं कुठंच गेलो नाही आपण. बरेच दिवस झाले दोघं जण फिरायले काही नाही. म्हणून मला जायचंच होतं. योगायोगाने काल सुट्टी भेटली. म्हटलं चला आजचा दिवस पूर्ण प्लॅन केलाय मी. बरं आवर पटापटा. श्रावणी तू तुझा आवर चल जा स्कूलला लवकर. मला स्कूल मध्ये आणि तुम्ही मस्त फिराल तिकडे खाल काही काही हो ना. माझ्यासाठी पार्सल आणायचं मम्मी. आणते ना बाई तुझ्यासाठी सगळं पार्सल आणते. तू टेन्शन नको. तू घरी येईपर्यंत आम्ही घरी येऊन जाऊ. स्कूल मधून येईपर्यंत. नाही 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 संध्याकाळी 3 ते 6 शोचं तिकीट पण आहे आपल्याकडे. 3 ते 6 आपण पिक्चर पाहणार आहे. श्रावणी बेटा नाही जमत. आजचा फुल डे मम्मीचा ऍडजस्ट करणार आहे माझी मुलगी. करशील ना. शान बाळ. घरी यायचं व्यवस्थित फ्रेश व्हायचं. जेवण करायचं. तुला मम्मीने करून ठेवलेलंच आहे.
आणि ट्युशनला जायच्या वेळेस लॉक करायचं व्यवस्थित, काकूंकडे चाबी देऊन द्यायची आणि ट्युशनला जायचं हा. संध्याकाळी तुझ्यासाठी खूप छान खाऊ आणील मी. पिक्चरच्या तिकीट आणले का तुम्ही? कोणती हो? मला तर सांगतच जा, मी काही तयारी केली असती. एवढं डेटवर नेऊन राहिलं तर मग मी काहीतरी छान मस्त फेशियल केलं असतं, काही ड्रेस चेंज केला असता. तयारी करेल काय कर ना आता. घाल ना तुला पाहिजे ते ड्रेस, मी कधी नाही म्हटलं. जाऊ दे जा, पिक्चरला पण जाणार हो ना. मला पण आणाल तुम्ही जे खाल ते. आणखी आणखी मम्मी तू शॉपिंग पण करणार? अगं बाई श्रावणी, मला काहीच माहित नाही यातलं. हे तुझे बाबा आताच सांगून राहिले. पिक्चरचं मला काहीच माहित नव्हतं बाई, कशातच काहीच माहिती नाही. श्रावणी काय सांगितलं बाळा? आजचा दिवस मम्मीचा, आज फक्त मम्मी आणि पप्पाच फिरायला जाणार. श्रावणी नाही, नो फोन कॉल, नो मीटिंग, काहीच नाही. काय डोक्यात काय आहे? मस्त प्लॅन आहेत. माइंड फ्रेश, रिलॅक्स होऊन जाशील. तुम्ही म्हणशील की वा काय नवरा भेटला, बॉयफ्रेंडची गरजच नाही. काय बोलतात पोरगी, ऐकते ना. जा जा, मी स्कूलला जाते. ठीक आहे मम्मी, माझा टिफिन पॅक करून दे ग फक्त. हो बाई, तू तयारी कर. आणि आशा तू पण तयारी कर, डेटवर चाललोय आपण. हो थँक्यू. माझ्या तर डोक्यातही नव्हतं, म्हणजे मला माहिती नव्हतं की तुमच्या डोक्यात एवढे प्लॅन चालू आहेत म्हणून. आता लवकर तयारी कर, एवढी लाजू नको नवीन नवरीसारखी, नाही तर प्लॅन चेंजही होऊ शकतात.